पद्धतीने निवडणुकीत आता आरोप करणं चालू आहे की कोणाचे सगळ्याचे पैसे घ्या पण मत भाजपलाच द्या, 1,500 रुपये जे देवाभाऊ पाठवत आहेत त्याची जाणीव ठेवा आणि देवाभाऊलाच मतं द्या. कोण म्हणते तिजोरी माझ्याकडे आहे, कोण म्हणते चावी माझ्याकडे आहे, कोण म्हणते बँक माझ्याकडे. काय चाललंय का हे सगळं? नाही, नक्की मी जवळजवळ 30-32 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे. त्यावेळी राष्ट्रप्रथम, आता ती स्लोगन थोडी बदललेली आहे, भ्रष्ट प्रथम. आणि या निवडणुकीमध्ये तर मुस्लिम ही नवीन घोषणा ह्यांनी काढलेली आहे. सगळ्यात भ्रष्ट पार्टी जर कोण असेल आणि जो घोषणा करणार आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री, त्याच्या एवढा भ्रष्ट माणूस तो अण्णा हजारे समाजसेवक नव्हता. पैसे वाटणे आणि पैशावरती लोकांना नाचवणे याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं या जिल्ह्यामध्ये हा सगळ्यात, मी जबाबदारीने सांगतोय, प्रत्येक नगरपालिकेसाठी म्हणजे 12 नगरपालिकेसाठी यांनी जवळजवळ 300 कोटीची तरतूद प्रत्येक नगरपालिकेला 25 कोटी रुपये दिलेले आहेत वाटण्यासाठी. आणि अशा पद्धतीनं ज्या नगरपालिकेमध्ये ते 4थ्या नंबरला आहेत तिथं मात्र म्हणतात पैसे कोणाचे घ्या आणि मत आम्हाला द्या. भारतीय जनता पार्टी ना तत्वाची राहिलेली आहे ना त्याला काय, मी सांगितलं तसं जो सगळ्यात जास्त भ्रष्ट असेल तो प्रथम. आणि या राज्यामध्ये फक्त 2च प्रकारे भारतीय जनता पार्टीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. एक हिंदू मुस्लिम आहे, दुसरा ओबीसी मराठा आहे. हाच यांचा बेस आहे. यांचा विकास बेस नाही, यांना काय बेसिक तत्व नाही. ह्या भारतीय म्हणजे अटल बिहारीची ती गंगेत वाहून गेली, आता हिची गटारगंगा झालेली आहे. आणि ज्याही पद्धतीनं ही लोक म्हणजे जयकुमार गोरे कुठं आयुष्य गेलं, कुठं मिरजच्या तुरुंगातनं सुरुवात आणि तो इथला पालकमंत्री, म्हणजे ज्याला तुरुंगवास जास्त झालेला आहे, जो सगळ्यात मोठा दरोडा टाकतोय, तो सगळ्यात मोठा इथं पदग्रहण करणारा किंवा जो ज्यानं सगळ्यात जास्त घोटाळा केलेला आहे, मग तो कॅबिनेट, मग तो स्टेट मिनिस्टर, मग तो आमदार, अशा पद्धतीनं या राज्यामधली रचना आहे. आणि जेही काही या राज्यामधल्या ह्या तिन्ही पक्षाचं जे चित्र आहे हे फार काळ टिकणारं दिसत नाही. यामधनं होणार आहे अनेक घडामोडी या राज्यामध्ये तुम्हाला पुढं दिसणार आहेत. आणि या जिल्ह्यामध्ये जी मी भूमिका लावून धरलेली आहे तीच भूमिका तुम्हाला येणाऱ्या 3 तारखेला दिसेल. 12 पैकी किमान 10 म्हणतोय मी, किमान 10, 11 सुद्धा, पण किमान 10. अक्कलकोट सोडलं तर अजून मला त्याचं जजमेंट नाही, पण बाकीच्या 10च्या 10 ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचा भोपळासुद्धा फुटणार नाही. 300 कोटी रुपये या जयकुमार गोरेंनी वेगवेगळ्या भ्रष्ट मार्गातून या सरकारच्या गोरगरिबांच्या हक्काचे, शोषणाचे हे पाण्यामध्ये जातील, अशी या ठिकाणची परिस्थिती आहे.